तर काय म्हणता मित्रांनो, अरे काल प्रोग्राम भरपूर उशीर झाला त्याच्यामुळे इकडेच थांबलो आपण रामपूरले आणि सकाळी सुटलो बड्या चाय वाय पेल्याने गेलो सरळ वर स्लॅबवर, कारण तो व्ह्यू एक नंबर येत होता मित्रांनो सईवाला. आता व्ह्यू बडा येतो तर व्हिडिओ तर काढायचाच होता आपल्याला, पण हे काय मित्रांनो आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी गेले तर आपली लई सोय होते. भाई खरं सांगायचं म्हणलं तर घरी तर काही खरं नाही म्हणा, बेइज्जतीच होत राहते, पण दुसऱ्याच्या घरी चाय बरोबर राहतात, पाणी आंघोळीला टाकून भेटते, सईवाला आहे. आता आपल्याला तर गावले झाले टाइमच होता, तर मग जावं म्हणे चाल जाऊन दे मंदिरात म्हणे, बड्यावाले राजुऱ्याचं मंदिर दाखवतो म्हणे. मग चला म्हणलं. तर हे आहे मित्रांनो राजुऱ्याचं सोमेश्वर मंदिर, बड्या मंदिर आहे, एका दगडाचं बनवून आहे म्हणते मंदिर. आता या मंदिराचा इतिहास तर मला तर नाही माहित, पण तुम्ही राजुऱ्याचे वगैरे असाल तर तुम्हाला थोडंफार माहितच असेल. मग घंटी वगैरे वाजवली, सरळ गेलो दर्शनाले. तर आतमध्ये या मित्रांनो एक मोठं वालं बड्या शिवलिंग. आता अंदर जाऊन पाया वगैरे लागले, निघलो बाहेर. काही का असो मित्रांनो, पण मंदिरात सकाळी सकाळी गेल्यानंतर एकदम फ्रेश वाटते आणि पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर राहते. आता मंदिर पुरा तर नाही ते एवढं भारी कोरीव काम करू नका, काही बोलायचं काम नाही मित्रांनो, तुम्ही पण पाहून घ्या. मंदिर एवढं सही होतं का मित्रांनो, फोटो आणि व्हिडिओ तर आपण काढलेच, मग तुम्ही पण पाहून घ्या फोटो मंदिराचे. आमचे तर फोटो वगैरे काढून झाले होते, पण कालच्या कार्यक्रमात जे फोटो काढले होते त्या फोटोग्राफरचा फोन आला, फोटो घेऊन जा म्हणे. मग फोटो वगैरे घेते लॅपटॉप मध्ये बसलो आम्ही पाहत. आता आम्ही फोटो पाहतच होतो आणि ते लहानची जे दिसत आहे ना व्ह्यू ची एवढी हिचं काय नाही मित्रांनो, काही बोलायचं काम नाही, कारण तो फोटो पाहता पाहता कवा ते लॅपटॉप वगैरे हिचकून घे काय सांगता येत नव्हतं. सर्वजण फोटो पाहत होते तर आपणही थोडा व्हिडिओ घुमवून द्यावा म्हणलं आपल्या मोबाईलनं. जे फोटो वगैरे पाहिजे झाले नीचे मस्ती पुन्हा चालू झाली. पण एक नाही गिचक पाहिजेच म्हणा, तेव्हाच मजा येते. मग आमचा पण टाइम झाला होता, मग निघलो दुपट्टे उपट्टे बांधले निघलो आपण आता घरी जासाठी. आणि भाई बलरशान चंद्रपूरची येऊन म्हणलं का एवढी भारी आहे ना का काही बोलायचं काम नाही. कोणी टकलं गिकलं असेल तर त्याला विचारून पहा, कारण तर भाई आजच टेम्परेचर जवळपास 45 डिग्रीच्या वर होतं. आणि मेन सांगायचं म्हणलं तर हे तर आता सुरुवात आहे, मे महिना अख्खा बाकी आहे, पुन्हा का होते ना का नाही का. आणि मित्रांनो रामपूर वरून बल्लारशाला जाताना एक नदी पडते, तर मित्रांनो एक नंबर थंडात हवा लागते ना. मेन सांगायचं म्हणलं तर इथं एक टरबुजाची दुकानं लागून राहते, जे याच नदीत पिकवल्या जाते ना. गोड तर राहतेच म्हणा, पण सस्ते भेटून जाते बढिया. मग काय नाही मित्रांनो, तुम्हाला सांगलं ना मी नाही घेतलं असं होऊच नाही शकत. मग टरबूज वगैरे घेतलं सरळ निघलो बल्लारशाकडं. आणि मित्रांनो मी तर बल्लारशाला पोहोचलो, पण तुम्हाला बाहेर वगैरे फिरायला जायचं असेल तर साला बड्या दुपट्टा उपट्टा बांधल्याशिवाय जाऊ नका, नाही तर काही खरं नाही एवढं उन्हात. आता थोडं सामोरच गेलो तर का टूक टूक मोबाईल वाचायला लागला. चहा पण म्हणलं काय झालं का, साला पाहतो तर चार्जिंगच नव्हती मोबाईल मध्ये. तरी पण थोडेफार व्हिडिओ काढले म्हणा चांगलेच, पण बाई येतच एक दुःखाची गोष्ट झाली, आपला मोबाईल झाला इथून स्विच ऑफ. तर अशा प्रकारे मित्रांनो माझ्या दोस्तांनी साथ सोडली. आता तुम्ही तरी सोडू नका. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.